अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। महान संत राघोजी आप्पा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज समस्त ग्रामस्थ मंडळी लिमला सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुरू असलेला हा उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या नियमाप्रमाणे रात्रभर कीर्तन सोहळा समारोपाकडे वाटचाल करत आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, बालमित्र सर्वांच्या समोर संत शिरोमणी नामदेवरायांचा अभंग हा सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून राघोजी आप्पाची सेवा करू। विठ्ठला विठ्ठला जवळजवळ आज किती कीर्तन झाले? 4 कीर्तन माझ्या अगोदर झालेले आहे। आता हे 5वं आहे। 5च वाजलेत। पहिलं कीर्तन हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज ठाकूरबुवा लोहगावकर, दुसरं कीर्तन हरिभक्तीपरायण माझे स्नेही महेश महाराज महाजन आळंदीकर,
तिसरं कीर्तन हरिभक्तीपराय प्रकाश महाराज साठे बीडकर। चौथं कीर्तन हरिभक्तीपरायण माऊली महाराज मुडेकर। आणि आता ही 5 वाजले, 5वं कीर्तन आहे। या अभंगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायाचं मनोगत, नामदेवरायाचा संकल्प, संत शिरोमणी नामदेवरायाची मागणी, परमार्थिकाविषयी संत शिरोमणी नामदेवरायाच्या अंतःकरणामध्ये जे स्नेह आहे, जो जिव्हाळा आहे, तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। विठ्ठला विठ्ठला पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांनी आयुष्य वाढवून मागितले, स्वतःच का। आपल्याला संधी मिळाली असेल तर आपण, मिळाली जर असती तर आपण कोणाचं मागितलं असतं? आपलंच आयुष्य वाढवून मागितलं असतं। बरं, जर वाढीव जर तिथं शिल्लक नसतं तर दुसऱ्याचं द्या म्हणलो असतो, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमचं आयुष्य वाढून मिळालं पाहिजे। आपला विचार स्वतःपुरता मर्यादित असतो, संतांच्या हृदयामध्ये इतरांचा विचार असतो। आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक आहे। आपण आपल्यापुरतं पाहतो, संत समाजाचं पाहतात। विठ्ठला विठ्ठला साधू संतांमध्ये आणि आपल्यामध्ये हेच तर अंतर आहे। संत शिरोमणी नामदेवरायांनी कोणाचं आयुष्य वाढवून मागितले? माझ्या सकळा हरीच्या दास। परमार्थिकाला आयुष्य मिळालं पाहिजे, कारण परमार्थिक माणसाचं आयुष्य ही सत्कारणी असते। जेवढं आयुष्य ते जास्त जगले तेवढा समाजाचा फायदा होतो। काही काही माणसं किती वर्ष जगले तर काय उपयोग आहे मला सांगा? समाजाला त्याचा काही फायदाच नाही, त्यांच्या घरच्याला फायदा नाही, समाजाला काय होणार? नाही, त्याचा स्वतःला फायदा नाही, समाजाचा काय फायदा होणार? ते जगतातच असं, ते लाजिरवाणं जी नाही, त्या जगण्यामध्ये काही परोपकार नाही, समाजाचा काही फायदा नाही। मोठी माणसं जगले म्हणजे स्वतः करता जगत नसतात, ते समाजाकरता जगत असतात। वैयक्तिक आयुष्यच नसते मोठ्या माणसाला, नाही, ते समाजाचेच होतात। म्हणे आता उरलो उपकारा पुरता, टाळी वाजवा, टाळ टाळ। उपकारा उरलो उपकारा उपकारा
आता उरलो उपकारा पुरता. जे आहे त्यांचं जीवन ते समाजाला समर्पित करतात. वैयक्तिक आयुष्य त्यांना नाही, स्वतःचा विचारच नाही. ते आपल्याला येते, आपल्यापुरता विचार आहे. साधूमध्ये ना आपल्यात इतका अंतर आहे. समाजाचा विचार त्यांच्या डोळ्यामध्ये रात्रंदिवस डोक्यामध्ये असतो, स्वतःचा विचार नाही. प्रपंचाचा वैयक्तिक आयुष्याचा विचार नाही आहे. दुसऱ्याचा प्रपंच जर खरंच तुमचा आमचा प्रपंच जर आज आहे ना, हे त्यांच्यामुळंच आहे. मला वाटते सद्गुरू मोतीराम महाराज जर या परिसरामध्ये फिरले नसते ना, या जे तुमच्या आमच्या नावानं 7-12 आहेत ना, 10-5 एकर, ते राहत नव्हते बरं. नाही, ह्या ज्या 7-12 आहेत ना, इतर अधिकारामध्ये त्याचे नाव पाहिजे नियमानं. कोणाचे खरी नियमानं त्यांचे नाव पाहिजे. का? आपले काही वाडवडील फार काही लय गुणाचे नव्हते. नाही, 2-2 बैलजोड्या होत्या आपल्या वाडवडिलाजवळ. बसलेले माणसं म्हणते मग बरं आहे की, आता एक बी राहिली नाही. 2-2 म्हणल्यावर बरं आहे, पण कशाला होत्या विचारा की. एक बैलजोड होती शेतीचं काम करण्याकरता, आणि दुसरी बैलजोड कशा करता होती? कशा करता? जत्रेला जायला. मग बसलेले माणसं म्हणतील बरं आहे ना महाराज, मग जत्रा नाही तर मग चांगलं आहे ना. देवदेव जत्रा देवदेवासाठी नव्हतीच ती. त्या बैलाला फक्त कुणीकडून आवाज येतो एवढी सवय झाली होती. कशाचा? घुंगराचा. बसलेले माणसं म्हणते महाराज बरं आहे ना, पण घुंगर गळ्यातले नाही, पायातले. कुठले घुंगर? त्या बैलाला फक्त घुंगराचा आवाज येत होता. घुंगराचा कशातला? पायातला. आणि मग ते बैल त्या दिशेनं धावायचे. दिवस कधी कधी मावळते वाटत होता यायला. दिवस मावळणं म्हणजे यांच्याकरता उजडल्यासारखा होता. रात्रचे रात्र हे आपले जे पूर्वज होते ना, काही नम्र खलास केले. ते नम्र म्हणजे कळाले ना, मोबाईलचे नम्र नाही. एकरचे एकर गेले फक्त पाहण्याकरता. काय पाहण्याकरता? घुंगर. महाराज ती जे आज शिल्लक आहे ना 7-12, या महात्म्याचा उपकार आहे. केले उपकार सांगू मी गावे, केले उपकार सांगू मी गावे, आपला घरी आहे उपकाराकडे. आता केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा. हे जे तुमच्या आमच्या नावाचं जे आज प्रपंच आहे ना, हे प्रपंचच त्यांच्यामुळे टिकून आहे. त्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही. आज तुमचा आमचा प्रपंच जे जिततंय ना, जे हे उपकार आहे त्यांचा. कारण ते स्वतः करता जगलेच नाहीत, जगलेत फक्त तुमच्या आमच्या करता. विठाला विठाला.
कीर्तन ज्यावेळी लोक घ्यायला यायचे मोठ्या महाराजाकडे, कीर्तन घेत असताना महाराजाची काय शर्यत काय हे असायची, 8 काय असायचे, 8 किती दळतो, किती दळता, म्हणजे किती दळता म्हणजे काय, दुष्काळजन्य परिस्थिती होती, 72चा दुष्काळ, आणि त्या दुष्काळामध्ये माणसं भरडली जायची. ही माणसं वाचली पाहिजे, ही माणसं जिवंत राहिली पाहिजे म्हणून महाराजांनी गावगाव कीर्तन करत असताना गावापुढे 8 ठेवायची. किती दळता, का, माणसं उपोषी नाही राहिली पाहिजे. केवळ जेवण्यामुळे माणसं 30-30 आणि 40-40 किलोमीटर पायी जात होती. दुष्काळजन्य परिस्थिती होती, अन्न पाणी नव्हतं खायला. तरवट्याचा पाला खात होते लोक, बरबडे हुलगे खाल्ले, पिवळे खाल्ले, मिल्लू खाल्ले, नाही ते पदार्थ खाल्ले फक्त ह्या पोटाचा दाह शांत करण्याकरता. त्या काळात त्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये महाराजांनी श्रीमंत लोकांना 8 घातली. माझं कीर्तन जर तुमच्या गावात घ्यायचं असेल, तुम्हाला पेव उघडावं लागणार, कणगी उघडावं लागणार. श्रीमंताच्या घरचं ते अन्न गोरगरिबापर्यंत पोहोचवलं, माणसं जिवंत राहिले. दुष्काळजन्य परिस्थितीचा परभणी जिल्ह्याचा आढावा घेतला. त्या आढाव्यामध्ये असं दिसून आलेलं आहे, एकही आत्महत्या झाली नाही त्या दुष्काळामध्ये. आणि ती आत्महत्या न झाल्यामुळं एवढी उपासमार असताना एकही मनुष्य मेला नाही, एकाही माणसाला नर्वसपणा आला नाही, नैराश्य आलं नाही. माणसं का मेली नाहीत, नेमकं या समाजामध्ये, या परिसरामध्ये नेमकं काय जनजागृती केली, शासनानं जनजागृती केली का प्रशासनानं जनजागृती केली, असा ज्या वेळेस अहवाल आला, त्या अहवालामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल आहे, तो अहवाल मुंबईला गेला. मुंबईला मुख्यमंत्र्यांनी त्या अहवालामध्ये ज्यावेळी विचारलं की एवढ्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्या दुष्काळ परिस्थितीमध्ये माणसं मेली, जनावरं मेली, बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या, परभणी जिल्ह्यामध्ये एकही आत्महत्या झाली नाही. याच्या पाठीमागची जनजागृती काय आहे, याच्या पाठीमागचा नेमका विषय काय आहे. ज्यावेळेस फाईल मुंबईला गेली, त्या फाईलमध्ये फक्त एकच नाव आलं, माणसं जगवले असतील तर फक्त संत मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनी माणसं. तीच फाईल दिल्लीला गेली. दिल्लीहून प्रस्ताव आला होता मोठ्या महाराजाला पद्मश्री पुरस्काराचा. महाराज म्हणले पुरस्कार घ्यायला दिल्लीला गेल्यावर इकडे कीर्तन किती बुडतील. ज्यावेळी विचारलं तुम्हाला दिल्लीला यावं लागते, महाराज म्हणले बुवा दिल्लीला लांब आहे, दिल्लीत बहुत दूर आहे म्हणले. शेवटी मुख्यमंत्र्याने सांगितलं तुम्हाला मुंबईला तरी यावं लागेल, आम्हाला तुमचा सत्कार करायचा. म्हणले सत्कार कशा करता, सत्कार कशा करता. त्यावेळेस मुख्यमंत्र्याचं त्यावेळेस पत्र आहे की या 72च्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्याकरता, माणसं जगवण्याकरता तुम्ही जे योगदान दिलात त्याकरता शासनानं तुमची नोंद घेतली. महाराज म्हणले बुवा मुंबईला येत नाही, इकडे कीर्तन पुढतील. मुख्यमंत्र्याला पैठणला यावं लागलं आणि पैठणला महाराजाला ऋषितुल्य पुरस्कार दिला. त्या पुरस्कारामध्ये सन्माननीय शरद पवार साहेब म्हणले होते, हा पुरस्कार कशा करता दिलोय, फक्त तुम्ही शासनाचं काम केलं, जे शासनानं काम करायला पाहिजे होतं ते तुम्ही काम केलं. माणसं जगवण्याचं काम केलं, माणसं जागवण्याचं काम केलं. जगणं आणि जागणं हे जर कोणामुळे जमलं असेल तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं फक्त तुमच्यामुळं जमलं, म्हणून महाराजाचा सत्कार केला पैठणला. ऋषितुल्य पुरस्कार. म्हणजे ऋषितुल्य पुरस्काराच्या पाठीमागचं रहस्य विचारल्यावर त्यांनी एकच सांगितलं, फक्त माणसं तुम्ही जगवली, जीव घातले. किती पोते दळता हे जे महाराजाचं 8 होती, त्याचं एकमेव कारण फक्त माणसं जगले पाहिजे, माणसं वाचले पाहिजे. स्वतःचं न पाहता जर आज आम्हाला 8 घातली, महाराज आम्हाला नियम घ्यायचा आहे, आम्ही काय म्हणणार, किती देता, किती दळता नाही, काय म्हणणार, कारण आम्ही आमच्या पुरतं पाहतो. फक्त संतांनी समाजाचं पाहिलं आणि म्हणून त्यांचं हे एक योगदान आहे ना, वैयक्तिक जगले नाहीत, समाजाकरता जगले. ऐसे जागवितो जना चर्चा जना सहित, टाळ 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 जना सहित, चर्चा जना सहित. ऐसे जागवितो जना चर्चा जना सहित,
जागवितो जना, सरीसे जना सहित समाजामध्ये जनजागृती केली. माणसं जिवंत ठेवायचं काम केलं, माणसं जगवायचं काम केलं. म्हणून ते वैयक्तिक आयुष्य जगतच नाही, ते जगतातच फक्त तुमच्या आमच्या करता. जेवढे साधू संत जगले ना, जेवढे लांब गेले, तेवढे माणसं माणसासारखे वागतात. माणसं म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो होतो, पण जगायचं कसं हे शिकवलं त्यांनी. विठाल विठाल जेवढे जास्त काळ संत या भूतलावर राहिले ना, तेवढ्या गावाचा फायदा झाला. आता काही गाव खंत व्यक्त करतात. का खंत व्यक्त करतात? मोतीराम महाराजही आमच्या गावाला आले नाही आणि मोठे महाराजही आमच्या गावाला आले नाही. काय आमच्या गावाचं नशीब म्हणले बेकार. खंत व्यक्त करतात का? अहो त्यांना नाही, वेळच मिळाला नाही, ते काय करते? कारण समाजाचं जडणघडण करण्याकरता 365 दिवस त्यांनी परिश्रम घेतले. 300 दिवसामध्ये किती कीर्तन केले? 300 दिवसामध्ये किती कीर्तन करते माणूस? एखादं केलं जर 3 दुनी 6, दुपारचं 1 आणि संध्याकाळचं वेळ, किती कीर्तन होणार आहे? 600. 3000 कीर्तन केली. 300 दिवसात 3000 कीर्तन म्हणजे दिवसाला किती केले? 10-8 कीर्तन करायचे. झोपले कदा? झोपले कधी? जगाच्या एक मी काढून देतो प्रमाण, तसे लयच प्रमाण आहेत ना, भरपूर. झोपणार कधी मला सांगा? झोपलेच नाही. आयुष्याचा क्षण वाया घालवला नाही, समाजाला अर्पण केला. 2 लोकांचं कार्य समाज कधीच विसरत नाही. एक महापुरुषाचं कार्य, दुसरं राष्ट्रपुरुषाचं कार्य. का? ते जगले देशाकरता, देव देश धर्म यांच्याकरता जगले. काल आपल्या जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये शिरपूर सायर नावाचं गाव आहे. एक जवान शहीद झाले. भारत मातेचं रक्षण करत असताना या जिल्ह्याच्या सुपुत्रानं आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं. जे इतरांकरता जगतात ते अमर होतात, जे स्वतः करता जगतात ती कशी अमर होतील? ती जगलेत कोणा करता? भारत माते करता. म्हणून ही 3च लोकांची यादी आहे. जननी जने तो भक्त जने, दाता या शूर नहीं तो जननी, वांज भली क्यों खोती हो. झालंच लेकरूत, एक तर भक्त व्हावं, दाता व्हावं, नाही तर शूर व्हावं, नाही तर काय लोकसंख्या वाढी. काय लोकसंख्या वाढून उपयोग आहे? जाय तिकडे पिढी लोका, जिकडे जाईल तिकडे लोकांना पिढा करायला. असे नसलेले बरे की विठाला विठाला विठाला. समर्पित जीवन महत्वाचं आहे. समर्पित जीवन, समर्पित करून टाकलं समाजाला जीवन. एक रात्र आपल्याच्यानं निघणं होईना. एक रात्राच्या रात्रा या कीर्तनाकरता, भजनाकरता समाजाला समर्पित केल्या. का? या जनजागृती करण्याचं काम होतं. अशिक्षित समाज होता, अडाणी समाज होता, शिक्षणाचा अभाव होता. एक अभंग पाठ करायला 10-10 दिवस लागायचे. म्हणून एकाच अभंगावर कीर्तन करायचे. का? फिरती संस्था आहे. एकाच अभंगावर कीर्तन करायचे म्हणजे झालेला विषय पुन्हा आणायचा नाही, झालेला दृष्टांत पुन्हा सांगायचा नाही, झालेलं प्रमाण पुन्हा घ्यायचं नाही, झालेला श्लोक पुन्हा घ्यायचा नाही, झालेली ओवी पुन्हा घ्यायची नाही. मग ते कीर्तन करायला बसून राहायचं कीर्तनात. त्यानं सांगितलेलं आपल्याला सांगायचं. एक अभंग परफेक्टच होऊन जाते. कसलाही माणूस एकदा कीर्तनात येऊन बसला 9ला आणि सकाळी 6ला बाहेर निघाला ना, ज्याला बुद्धी आहे ना, ती या अभंगावर परिपूर्ण 2 तास कीर्तन करू शकतो इथून उठल्यावर. हेच तर अभ्यास आहे ना त्यांचा. फिरती संस्था आहे मोतीराम महाराजांची. कशी संस्था आहे महाराज? ही संस्था चालत असताना ह्यांनी अभ्यास कसा करून घेतला माहिती आहे? या गावातून त्या गावात बैलगाडीत जात असताना हे 200 माणसं मागं चालत पायानं चालायचे. असे भगवान महाराज सारखे कसे चालायचे? पायी चालताना महाराज झोपत नव्हते गाडीत. एकाला बोलून घ्यायचे, आज तू काय करतोस? बाबा काय करू? तू नाथ भागवताच्या वया पाठ कर. तू मी ज्ञानेश्वरीच्या करतो. तू मी रामायणाच्या करतो. तू रुक्मिणी स्वयंवराच्या करतो. तू मी चिरंजीव पदाच्या करतो.
आपल्याला मन या विषयावर बोलायचं बरं त्या गावात. मला मनाच्या ओव्या पाहिजे. मन महाराज त्या मनावर ओव्यांप्रमाणे या लोकांजवळ 200 माणसं वेगवेगळाच अभ्यास घेऊ. 200 माणसं एकाला एक एक विषय दिलेला. या शब्दावर फक्त मला बोलायचं आहे, मला ह्याची ओवी पाहिजे, त्याला पाठच करणं भाग आहे. महाराज तिथं कीर्तन सुरू व्हायचं की हे माणसं उभी राहायचे टाळकर इकडून तिकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे. काय रे आहे का तुझ्याकडे काय? हो महाराज. काय? ही रामायणातली ओवी सांग बरं. सांगितल्यावर महाराज म्हणे शाबास असं सांगत जाऊ. पाठ थापटायची. माझी ओवी घेतली म्हणायचे महाराजांनी. ओवी कोणाची? नाथ महाराजाची पण पाठ केली ना, पाठ थापटायची. शाबास असंच पाठ करत जाऊ. ते कीर्तनकार तयार केली, ती प्रवचनकार तयार केली. कृपया केली संत जनी, टाळ टाळ केली संत जनी, केली संत जनी, लाविले भजनी श्री हरीच्या, नाही तरी जातो वाया लक्ष भोगाया 84. महाराजांना हे शिक्षण दिलं. एखाद्याला जर ओवी नाही आली तर महाराज असे मोठे डोळे करायचे म्हणून. मोठे डोळे करायचे. काय रे? त्याला दुसऱ्या दिवशी चैन पडायचे नाही, पाठांतरच करून यायचं. हे असे लोक जनजागृती केली. सर्वसामान्य माणसं, जनावरामागं फिरणारी माणसं, जनावरासारखे माणसं माणसात आणली. चोऱ्या माऱ्या करणारी माणसं, आयुष्याचा क्षण क्षण त्यांनी वाया जाऊ दिला नाही. लोक सदाचारी केले, सदाचारी केले. महाराज एवढ्याच परिसरात फिरले, फिरताच आले नाही जास्त. त्याला वाहनाचा अभाव होता, पायानंच फिरायचे. मी तर म्हणतो आता जी मला गाडी आहे ती गाडी जर मोठ्या महाराजाला असती ना, मोठे महाराज महाराष्ट्रात फिरले असते, महाराष्ट्रात गेले असते. एका एका गावाला 8-8 दिवस काढले. वाहनाची व्यवस्था नाही, भयानकच पाऊस काळ असायचा. 4-4 दिवस 8-8 दिवस नाईलाज. या गावानं त्या गावाला बैलगाडीचा प्रवास. ती आज जी मला व्यवस्था आहे ती जर मोठ्या महाराजाला व्यवस्था असती, महाराज लांब लांब पोहोचले असते आणि भरपूर लोकांचं कल्याण झालं असतं, भरपूर लोकांचा फायदा झाला असता. ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात ज्ञानेश्वर महाराजाजवळ विमान असतं. या पुढचा विचाराचा आहे मी. ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात ज्ञानेश्वर महाराजाजवळ जर जी मला गाडी आहे ती जर गाडी असती तर ज्ञानेश्वर महाराज परभणीला आले असते. नाही ना जमलं. सुविधेचा अभाव होता. ज्ञानोबारायाजवळ त्या काळात जर विमान असतं, आज पंतप्रधान बाहेर देशात विमानात घेऊन चालले, तसे ज्ञानोबाराय पलीकडे गेले असते समुद्राच्या. संत एकाच जागेवर राहून जर इतका फायदा झालाय, जर खरंच फिरले असते तर किती लोकांचा फायदा झाला असता, किती फायदा झाला असता. 22 वर्षाचा कालावधी महाराष्ट्राला मिळाला ज्ञानोबारायाचा. ऐसे सांगता श्री हरी, ऐसे सांगता धन्य धन्य तुमची वैकारी, धन्य धन्य वैकारी, जगतारी ले संसारी, काय म्हणले? ऐसे ऐकता
श्रीहरी, ऐसे ऐकता श्रीहरी, धन्य धन्य तुमची वैखरी, धन्य धन्य तुमची वैखरी, जग तारिले संसारी, जग तारिले संसारी. 22 वर्षे राहुनिया. 22 वर्षे राहिली. ती वाढीव आहे बरं का, पुढचे 6 वर्षे. मूळ कार्य किती वर्षे? 16च वर्षे मिळाले व खरे. उघडलीच वाढून स्टे आल्यावर पुन्हा काय आणले, काय म्हणते त्याला, वाढून आणलेले. मुक्ताबाईनं वाढवले हे सगळे 6 वर्षानंतरचे. नाही तर मुळात किती वर्ष मिळाले? 16च वर्ष मिळाले. 16च वर्षातलं कार्य बघा ना. 9033 ओव्याचा ग्रंथ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, गाथा, हरिपाठ. 16व्या वर्षापर्यंत समाजाला एवढं ज्ञान अमृत पाजलं. हेच जर ज्ञानेश्वर महाराजांना 100 वर्ष समाजाला दिले असते, आज या भारताचं चित्र काहीतरी तुम्हाला वेगळं दिसलं असतं. प्रत्यक्ष प्रभ्रम यवनी अवतरासी, तारिले जगासी नाम मात्रे, तारिले जगासी प्रत्यक्ष प्रभ्रम यवनी अवतरासी, तारिले जगासी नाम मात्रे, तारिले प्रत्यक्ष परब्रह्म यवनी अवताराशी, तारिले जगाशी नाममात्र. प्रत्यक्ष परमात्मा यांच्या रूप. 16च वर्ष ज्ञानेश्वर महाराज इथं मिळाले काम करायला. नंतर 6 वर्ष मिळाले की वाढून पती काय 22च वर्ष धरा की. 22 वर्षात काय उजळले का आपल्याला? अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला जरासं? हे कालचं जे चंद्रयान 3 पाठवलंय ना, इतका उशीर लागला नसता ज्ञानेश्वर महाराजाला 100 वर्षे मिळाली असतील. कारण त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांना चंद्राचा आढावा घेतला होता, जाऊन सूर्याचा घेतला होता. सगळं ज्ञानेश्वर महाराज जवळ हे ज्ञान होत. मोठ्या माणसाला वेळच कमी पडते, काय करा. स्वर्गीचा आलो चाईके, समुद्रा पलीकडील देखे, मनोगत ओळखे मुंगियेचे. ओवी म्हणताना विकू वाढू नको बेटा, जसा आहे तसंच राहू. स्वर्गीचा आलो चाईके, समुद्रा पलीकडील देखे, मनोगत ओळखे मुंगियेचे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायानं सगळं संशोधन केलं होतं. आज हे चंद्रयान 3 जे आमच्या शास्त्रज्ञांनी आज जो उपक्रम केला, हा पराक्रम आहे भारताचा. आत्तापर्यंत त्या दक्षिण ध्रुवावर कोणालाच आपलं यान उतरवता नव्हतं आलं. उत्तर ध्रुवावर उतरले होते भरपूर, पण ही पहिलं आहे भारताने काल करून दाखवलं. पण त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांजवळ सगळी सामुग्री होती. ही वेळ नाही ना पुरला. एका तासा माझी कोटी येळा जोटी, एका तासा माझी कोटी येळा सुटी, एका तासा माझी कोटी येळा सुटी, काळ 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 कोटी येळा सुटी, कोकिलाची दृष्टी पाय तोती, कोकिलाची दृष्टी पाय तोती, होती जाती दृष्टी पाय तोती, हारी मुखी गाता हार बरी हिरा, हारी मुखी गाता हार बरी चिंता. माझी कोटी वेळा सृष्टी संत हे
कालज्ञानी असतात. संतांचं ज्ञान समाजाला जर परिपूर्ण मिळालं तर समाजाचं भलं व्हायला वेळ लागत नाही. किती दिवसापूर्वी ज्ञानोबाऱ्यानं सगळं लिहून ठेवलंय. एस सोमनाथन या चंद्रयान 3चे प्रमुख होते. गेलेही कुठं? चंद्रावर. आणि शास्त्रज्ञ प्रमुख कोण? सोमनाथन. सोमनाथन म्हणजे कोण? सोम म्हणजे कोण? सोम म्हणजे कोण? चंद्रच. प्रमुख बी तेच. त्यांचं स्टेटमेंट वाचलं का पेपरला? हे जे चंद्रयान 3 चंद्रावर सुखरूप पोहोचलंय, हे कशाच्या आधारावर तुम्ही तिथपर्यंत गेलात? काय वाचलंय? काय अध्ययन केलंय? काय अभ्यास केलाय? ज्यावेळी विचारलंय का? त्यांचं मनोगत आहे हे सगळं वेदामध्ये आलंय. हे वेदात आलंय. आणि वेदाचं मनोगत ज्यावेळी ज्ञानोबाऱ्याला विचारलं, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले? अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अभ्यास केल्यावर हे अंतराळामध्ये जाणं काही नवल नाही. नवल नाही. 22 वर्ष मिळाले ना ज्ञानोबाऱ्याला. जर ज्ञानोबाऱ्याला 100 वर्ष मिळाले असते या चंद्रयान 3ला इतका वेळ लागला नसता. संताचं आयुष्य हे समाजाला समर्पित असतं. महाराष्ट्र जे आज काही प्रगती करतोय ना, हे महाराष्ट्राची प्रगती खूप दिवसापूर्वी झाली असती. आयुष्य नाही मिळालं. विठाला विठाला. आणि काय की दुर्दैव, जे राहू नाही वाटतंय ते लय दिवस राहते. आपल्या इकडे एक मन आहे, कळडीला कीड नाही मी म्हणणं. सगळ्या गावाला वाटते ही पिढा, आणि ती जशाला तसंच जिवंत. आणि सगळ्या गावाला वाटते याला काही होऊ नये. तिथं पहिल्या तोंडाला जाते. जो आवडतो सर्वाला तोची आवडतो. मोठी माणसं लवकर जगाचा निरोप घेतात. ज्ञानोबारायाचे 22 वर्ष जर एवढे क्रांतिकारी आहेत, हे जे तुमच्या हातात आलेला मोबाईल आहे, हा जो कॅमेरा आहे, सगळं हे संशोधन ज्ञानेश्वर महाराजाचे. लिखाण केलं तर फक्त प्रत्यक्षात नव्हतं उतरवता आलं. वेळ नाही भेटला. तू का एक मिनिट मी काढून देतो तुम्हाला. वेळच नाही भेटला. किती लिखाण केले बघा ना. हे जे आता तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आलाय ना, ऑनलाईन तुम्ही कुठे येत ना, व्हॉट्सअप कॉल केलं तर कुठलेही कुठं बोलता येईल. समुद्रापलीकडील देखील किती ज्ञानोबारायाचा सखोल अभ्यास होता. नार्को टेस्ट ज्याला म्हणतात ना, माहिती का तुम्हाला? नार्को टेस्ट कोणती असते? ह्या छातीच्या टेस्ट करतात त्या नाही. नार्को टेस्ट करता केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागते, महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागते. नार्को टेस्ट कोणाची करतात? जे एखादा आरोपी एखादा आणि खरं सांगतच नाही, त्यावेळेस त्याच्यात नार्को टेस्ट करतात. मग ते सगळं खरं सांगत आहे का? आहे काय? सगळं खरं सांगते. ही नार्को टेस्ट माणसाची करता येते आता या विज्ञानाला. ह्यांचं संशोधन झालंय. पण ज्ञानेश्वर महाराजाचं त्या काळातलं संशोधन आहे माणसाची नार्को टेस्ट करणं. का नवले? मुंगीची नार्को टेस्ट करता येते. ही मुंगी कोण्या गावून आली? कोणाची नार्को टेस्ट करता येते? मग मुंगीच्या नार्को टेस्ट पर्यंत ज्यांची विचारधारा आहे ते ज्ञानेश्वर महाराज 22 वर्षाऐवजी 100 वर्ष जर महाराष्ट्राला मिळाले असते, एवढं जर आयुष्य वाढून मिळालं असतं समाधीऐवजी ज्ञानोबाराय 100 वर्ष जर जगले असते, तुम्हाला वाटते की नाही ती प्रत्यक्षात कृती झाली असती म्हणून? पण आयुष्य कमी पडले. संजीवन समाधी घेतली ज्ञानोबाराय. मोठी माणसं जगली पाहिजे. का? ते जगले की तितकं कल्याण होते लोकांचं, तितकं कल्याण होते. नंतर गाडी आली 1972च्या नंतर, म्हणून महाराज लांब पोहोचले. एक जणानं मला सांगितलं, महाराज तुम्ही फिरायलात बरोबर आहे. मला कधी वाटायचं की आपण बी बरंच उचलून पाऊल टाकायलो. एके दिवशी आम्ही तिकडे गेलो, आंध्रामध्ये. खूप लांब गेलो, 1000, 1500, 2000 किलोमीटर गेलो. असं 10-15 हजार लोक होते कीर्तनाला. मला मधल्यामध्येच मला वाटायला लागलं की आपण बरंच प्रगती केली, बरंच लांब आलो होतं. मधल्यामध्ये मलाच गड्डा आला होता. येते कोणाला बिन, मलाच काय.
मधल्यामध्ये मला अहंकार आला होता की आपण लय लांब आलो होतो ना, आपण बरंच उचलून पाऊल टाकलं, आपण बरंच आता फिरायलो होतं, असं तसं. 10,000 लोक कीर्तनामध्ये एवढे खुश झाले लोक. आणि मग मी निघाल्यावर 10-5 माणसं दर्शनाकरता बाहेर उभी राहिले. म्हणले महाराज आवडलं बरं आम्हाला, समाधान वाटलं, असं तसं. म्हणलं लय लांब झालो. काय लांब झालो म्हणले तुम्हाला काय लांब झालं? म्हणलं जवळ आहे का? म्हणलं तुम्हाला एवढ्या गाड्या भारी भारी आहेत. म्हणले मोठ्या महाराजानंच या मारुतीची स्थापना केलेली आहे. कसे आले असते? मला वाटलं मी लय लांब आलो, पण मी तिथं गेलतो, ती स्थापनाच कोणाची आहे? कोणाची आहे? मला वाटलं मी जरा मोठा झालो म्हणा की थोडं मधल्यामध्ये कोणाला येते. पण महाराज तिथं जे आलता ना गड्डा, शाटच झाला. का? एवढ्या लांब जाऊन या मारुतीरायाची स्थापना जर त्या काळात महाराजांनी केली असेल तर गेले कसे असतील? आम्हाला जायला भीती वाटू लागली. तिथं कसे गेले असतील? ते पोहोचले म्हणून तिथल्या काही आदिवासी समाजाचं भलं झालं. महाराज माळ म्हणजे काय माहीत नव्हतं म्हणले आम्हाला. टाळ कशाला म्हणतात आम्हाला. एकादशी काय माहीत नव्हती. पंढरपूर कुणीकडे माहीत नव्हतं. आळंदी कुणीकडे माहीत नव्हती. आमचे माणसं कच्चं मांस खात होते. मारुतीराव महाराज आले म्हणून आम्ही माणसात बसलोत. म्हणले 10,000 लोक होते कीर्तनाला. जितके लांब गेले, जितके जास्त जगले, जेवढं आयुष्य जास्त मिळालं तेवढा समाजाचा फायदा होतो. म्हणून नामदेवरायाचं म्हणणं असं आहे, या लोकांना आयुष्य जास्त मिळालं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया. का? समाजाचा फायदा होतो. जेवढं आयुष्य कमी, 42 वर्षाचं आयुष्य राहिलं जगद्गुरु तुकोबारायाचं. तर 42 वर्षामध्ये एवढी क्रांती केली. बहुजनाला व्यासपीठच तुकोबारायामुळे. नाही तर व्यासपीठ मिळत नव्हतं. काही विशिष्ट वर्गाकडे व्यासपीठ होतं. बाकीची लोक उपेक्षित होते. बुद्धिमत्ता असून सुद्धा ती बुद्धिमत्ता वापरता येत नव्हती. ती बुद्धिमत्ता वापरता येतच नव्हती. का? बुद्धिमत्ता एखाद्यानं वापरली ना, ती बुद्धिमत्ता गहाण ठेवावं लागायची. एखाद्यानं चुकून एखादं संस्कृत मधलं तत्वज्ञान ऐकलं तर त्याच्या कानामध्ये तापलेलं शिष्यवतीत होते. काही हुशार होऊ नये म्हणून होती. आम्ही म्हणेन तसं वागायचं. महाराज तुकोबाराय समोर आले आणि नेतृत्व केलं समाजाचं. 42 वर्षाचा काळ महाराजांना आयुष्य उगाळून लावलं समाजाला. आज माणसं बहुजन लोक जे आहेत ना, विशिष्ट चांगल्या 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 अधिष्ठानावर महंत संत आहेत, विराजमान आहेत. म्हणून आयुष्य तुकोबारायला जे आयुष्य 42 वर्षात जर महाराजांनी एवढी क्रांती केली, तेच तुकोबारायला जर 100 वर्ष आयुष्य मिळालं असतं, आज महाराष्ट्र वेगळा दिसला असता. विठाला विठाला. शासनाला ह्यांच्या अभंगाची नोंद घ्यावी लागली. एका अभंगाचा अभ्यास केला फक्त R.R. पाटील साहेबांनी. गृहमंत्री होते R.R. पाटील. एकाच अभंगाचा अभ्यास केला होता. कार्तिक वारीला आले, आषाढीला आले होते एकदा, आणि एकच अभंग ऐकला त्यांनी. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. गुजरले R.R. पाटील आता. तो अभंग ऐकला आणि लिहिलेला होता. म्हणले मला देता का हे अभंग? महाराज घेऊन गेले मुंबईला. त्या अभंगावर R.R. पाटलांना अभ्यास केला. त्याच्यातलं तिसरं चरण त्यांनी महाराष्ट्रात पेरलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, गावगाव तंटमुक्तीची स्थापना केली. गावातले तंटे गावात मिटवा. एक अभंगाचं एक चरण R.R. पाटलानं महाराष्ट्रामध्ये गावगाव पेरलं. बरेचसे पोलीस स्टेशनचे कामं वाचले. गावातले तंटे गावात मिटवा. R.R. पाटलाने एकाच चरणाचा अभ्यास केला. गावातले तंटे. पण तुकोबारायाचा अभंग कसा आहे सगळा? करूच नका ना, मिटवायचा प्रश्न कुठे येतो? करूच नका, मिटवायचा प्रश्न करतो. एक एक चरण समाजासाठी जे संत समर्पित करतात, एका एका चरणामुळे संतांच्या समाजाचं भलं झालंय. असे महात्मे समाजाला समर्पित जीवन करणारे जास्त काळ जगले पाहिजे. कारण त्यांचं जगणं त्यांच्याकरता नाहीच, समाजाकरताच आहे. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया. काय जगले ते मला सांगा. महाराज म्हणायचे किती पोते दळता? आयुष्यात कधी चपाती खाल्ली नाही. ज्वारीच्या भाकरीशिवाय तर काहीच खाल्लं नाही. मग दळून उपयोग काय? त्याला काय उपयोग होता का? समाजासाठी फक्त. कुठंच आराम करायला भेटलं नाही, कुठंच नाही. का त्यांनी ठरवून टाकले ना मला माझ्याकरता जगायचंच नाही.
हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. पण संत समाजाकरता रात्रंदिवस जीवाचं रान करून समाजाला जीवन समर्पित करतात, वेळ देतात, समाजाचं भलं करतात. मला कधी कधी मराठवाड्याचं लई खंत वाटते. मला मराठवाड्याची एक शोकांतिका अशी वाटते, फार दुःख वाटते. या मराठवाड्याचं काय दुर्दैव असेल असं वाटते. का जन्माला आले संत सगळे इकडं, पण राहिले नाहीत हो. ज्ञानेश्वर महाराजाची जन्मभूमी मराठवाडा, नामदेव महाराजाची जन्मभूमी मराठवाडा, जनाबाईची जन्मभूमी मराठवाडा, गोरोबा काकाची जन्मभूमी. परीक्षक होते वर ते सगळे इकडं आले, पण राहिले नाही हो इकडं. अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? तेच ज्ञानेश्वर महाराज जर पैठणला राहिले असते, नामदेव महाराज नरशीलाच राहिली असती, जनाबाई गंगाखेडलाच राहिली असती. अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? साईबाबा जर पाथरीलाच राहिले असते ना, हे परभणी वेगळी दिसली असती आज. बरं आज तुम्हाला या परभणीला विमानतळ राहिला असतो. विमानतळ काय राहिला असतं? काय राहिला असतं? विमानतळ राहिला असते या परभणीला. काय दुर्दैव आहे की या परभणी जिल्ह्याचं. चांगले माणसं राहिले नाहीत तो इथं, नाही राहिले. अजून पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? स्वामी समर्थाची सुद्धा जन्मभूमी जांब आहे. स्वामी समर्थ जर इथंच राहिले असते, पाथरीला जर साईबाबा राहिले असते, बघा ना ते किती जवळ आहे. जनाबाई गंगाखेडलाच राहिली असती, पलीकडून आपेगावला ज्ञानेश्वर महाराज राहिले असते, इकडं नरशी नामदेव महाराज राहिले असते. नाही 5-6 जण जर राहिले असते ना इकडंच, ते काही चित्र वेगळं दिसलं असतं. इकडलं चित्र वेगळं दिसलं असतं. काय दुर्दैव कोणाला ठाव, चांगले माणसं या जिल्ह्यात राहिलीच नाही. कदाचित मोतीराम महाराज, रंगनाथ गुरुजी आणि मोठे महाराज हे जर राहिले नसते ना, हे जर स्थलांतरित झाले असते ना, मग तर हे का नाही लेकरच कापित होते म्हणाले. माळीच नव्हत्या ना. नवसा सायासानं काय केले असते माणसानं? लेकरं कापली असते. खरंय ना, कापली असते. हाय तेच काही कमी नुकसान झालं नाही. हे साईबाबा, स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, जनाबाई हे स्थलांतरित झाले म्हणून विकास व्हायला वेळ लागला ह्या मराठवाड्याला. चौकून गेलेला. याला मुंबई जवळ धरलं नाही, मुंबईने जवळ धरलं नाही, आणि याला हैदराबादनं जवळ धरलं नाही. इतर ना उतर आणि बीच में कोण याला वाली. हेच जर हे 5-6 जण संत इथंच राहिले असते, आज शिर्डी कुणीकडे गेली? शिर्डीला विमानतळ आहे माहिती का नाही तुम्हाला? कुणीकडे गेली? ही संत इथंच का राहिले नाहीत? मला इथं जरा जोर द्यायचा आहे. साधू विनाकारण गाव सोडित नाही. साधू विनाकारण स्थलांतर करीत नाहीत. स्थलांतर करायचे कारण काय तुम्हाला विचारायचे आहेत मला? स्थलांतराचे कारण सांगा. माणूस स्थलांतरित का होत आहे? पहिलं कारण स्थलांतर होते माणूस पोट भरणं गेल्यावर. मराठवाड्यातले पोरं पुण्याला जे गेलेत ना, कशासाठी गेलेत? कशाला गेलेत? पोटा करता गेले. मग साधू संत हे पोटा करता स्थलांतरित झाले का? आणि स्थलांतरित माणूस होते फक्त त्रास झाल्यावर. कशा करता त्रास का स्थलांतर करते माणूस? एक तर पोटा करता स्थलांतर करते, नाहीतर त्रास झाल्यावर स्थलांतर करते. मला नामदेव महाराज ज्ञानोबाराला जाऊन विचारावं लागल की माऊली तुम्ही का मराठवाड्यातून गेलात? नामदेवरायाला विचारायचं मला, का तुम्ही परभणी जिल्ह्यात सोडलात? पोटा करता नव्हता सोडला. त्रासाशिवाय हे लोक स्थलांतरित झाले नाही. स्वामी समर्थ का गेले? का गेले साईबाबा? कशामुळे बांधलं होतं साईबाबानं डोक्याला? डोक्याला मार लागला होता, आणि ती मार लागल्यामुळं पट्टी बांधलेली. मार कोण? अमेरिकेच्या लोकांना मारलं होतं का येऊन? समजून घ्या.
हे स्थलांतरित झालेले हे जर साधू जर मराठवाड्यात राहिले असते, या परभणी जिल्ह्यात राहिले असते, तुमचं आमचं चित्र वेगळं असं. जन्मभूमी म्हणून काल 100 कोटी रुपये दिलेत महाराष्ट्र शासनानं. कशाला? पाथरीला. काल आलेत, जाऊन किती वर्ष झाली. तेच जर इकडे राहिले असते तर कुणीकडच्या कुणीकडे चित्र दिसलं असतं. हे संत स्थलांतरित होण्यापाठीमागचे आपले पूर्वज आहेत, लक्षात घ्या. गेलेले तर येऊ शकत नाहीत, आहेत तरी ते तरी जगू द्या, नाही तर चांगल्या माणसाला त्रास होते. चांगले माणसं त्रास झाले की बेकार माणसाच्या तोंडाला लागत नाहीत, तिथून निघून जातात. तुकाराम महाराजावर भंडाऱ्या माळावर जायची वेळ काही अमेरिकेतल्या लोकांना आणली नाही. कोणाला जाऊ वाटते 9 किलोमीटर पायानं भजन करायला? जा बरं तुम्ही. का गेले भंडाऱ्या माळावर? वेळ आणणारे कोण लोक आहेत? तसे हे साधू संत जर इतके स्थलांतरित झाले, त्याला एकमेव कारण तुम्ही आम्ही येत हाय ते तरी माणसं जगू द्या. हाय जे आहेत ते माणसं जर स्थलांतरित झाले ना, पुन्हा संताचा विचार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. संत जगले हे त्यांच्याकरता जगलेच नाही, हे जगलेतच तुमच्या आमच्या करता. आणि म्हणून त्या माणसाला स्थलांतरित होण्याकरता जर रोखलं असतं त्या महात्म्याला, तर आपलं चित्र वेगळं दिसलं असतं. पण ते स्थलांतरित झाले. पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, तेथे हरचे दास. काळ 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 हरचे दास. कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. महात्मे जिथं जन्माला आले त्या कुळाला धन्यवाद दिला, त्या गावाला धन्यवाद दिला. गाव सोडलं त्यानं काय करावं? पण साधूच येणं सुगंधासारखं असते. ते जिथं बसली वैष्णव वसती जय स्थळी, तेथे धुमाळी हरिकथेची. जिथं बसले ना, भजनच केलं, त्यानं परिवर्तन केलं, समाजाचं भलं केलं. आणि समाजाचं भलं करणाऱ्याला आयुष्य कमी मिळू नये म्हणून नामदेवरायाची आज देवाकडे तळमळे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. माझ्या साधू संताला आयुष्य मिळालं पाहिजे, कारण ते जगले ना, जिथपर्यंत जगले, जिथं जगले तिथं ते समाजा देवा करता जगतात. ते जिथं जगले समाजाकरता जगतात. आणि त्यांच्या जगण्यानं लोकांचं भलं होते. हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळा. भलं करतात, खरं सांगू का? त्याची पूजा करणाऱ्याचं तर भलं करतातच, पण त्याला त्रास देणाऱ्याचं सुद्धा भलं करतात. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. चांगले लोक जन्माला आले, चांगले माणसं जगले की चांगला विचार जन्माला येतो. आणि चांगला विचार जन्माला आलो की वाईटपणा माणसाचा दुर्गुण निघू जातो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. उता परस्परे पडो मैत्र जीवांची. दऱ्या खोऱ्यामधून फिरले महाराज, जंगलामध्ये फिरले. गाडी बैलानं जाताना एके दिवशी अमावस्येची रात्र, अंधार गुडूप, घनघोर अंधारामध्ये महाराजाची गाडी बैल निघाले डोंगरामध्ये पलीकडे, गंगाखेडच्या पलीकडे. चोरानं गाडी अडविली. काही गाडीत बसलेले 4-5 जण होते, काही महाग 2-3 जण चालू लागले. गाडी चोरांनी अडवल्यावर त्यांच्या बंदुकीन हेन तेन गाडीन तलवारीनं अडवल्याबरोबर ते सोबतची जी गाडी हाकणारे ते होते, त्याच्या अंगाचं पाणी झालं. महाराज काय? महाराज म्हणले हाणणारे गाडी. महाराज गाडी अडविली. कोणा अडविली? चोर आहे. चोर आहे? आपल्याजवळ का आहे त्याला चोरायला?
आपल्याजवळ आहेच काय त्यांना चोरायला. चळचळ तर थर 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 गाडीतले लोक चळचळ कापायला लागले. बंदूक दिसल्यावर कोणी कापते, घाबरणारच ना. भीती वाटली. मोठ्या महाराजाचा आवाज आला, कोण रे ते, कोण रे ते म्हणल्यावर समोरच्या माणसाचा आवाज आहे, महाराज मी फलन आहे. गाडी का आडविलीस म्हणले, पाया पडणे. म्हणजे आडविलीस तर आडविलीस, शिवळा काढल्यास, ज्योती निघाली ना गाडी सोडलीस. नाही म्हणले, महाराज तुमची लोक पाया पडू देत नाही म्हणून मी गाडी सोडली. महाराज गाडी सुटली. पुन्हा त्यांनी गाडी झुपली आणि त्याने महाराजाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. महाराज म्हणले, आता बस करावं हे काम, बरं वागावं आता, आजपासून सुटलं म्हणले महाराज. महाराज तो माणूस नगराध्यक्ष झाला. सोडून दिलं काम त्या माणसानं. अरे साधूच्या शब्दाच्या पुढे वाईट वागणारी माणसं जर जात नाहीत, तुम्ही आम्ही ते चांगले वागणारे माणसं. पण हे जर आयुष्य जेवढं मिळालं, हे साधू संत समाजाला उगाळून लावतात. अशा महात्म्याला आयुष्य वाढीव मिळावं, वाढून मिळावं म्हणून नामदेव महाराजाची तळमळे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आ सकळा हरीच्या दासा. वाढून आयुष्य संतांना का मिळावं, संत लांब लांब जावेत, संतांची जनजागृती समाज मनावर बिंबावी आणि समाज मन परिवर्तन व्हावं आणि लोक चांगले वागावेत, एवढीच नामदेवरायाची तळमळ आहे. आता या हेतून आपण रात्रभर ही जी चळवळ राबवली, ही संतांची तळमळ आहे. ही रात्रभर जी ही परंपरा आहे, ही महात्म्याची तळमळ आहे. महान संत राघोजी आप्पाची सेवा आहे. ही भजनी मंडळी तेच आहेत. आम्ही बदलत गेलो, 4-5 जण बदललो, पण हे काही बदलले. एकदा जोरदार या भजनी मंडळी करता टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. महात्म्याच्या विचारानं आपण वागावं, निश्चित आपल्या जीवनाचं भलं होणार. कारण नामा म्हणेतया असावे कल्याण, ज्या मुखी निदान, ज्याच्या मुखात देवाचं नामस्मरण आहे. नामदेवराय म्हणले त्यांचं कल्याण व्हावं, बरं त्यांचा उद्धार व्हावा. समाजाच्या उद्धाराकरता, समाजाच्या उत्थानाकरता त्यांनी आपली सबंध पुण्याची सामुग्री देवाच्या पायावर समर्पित केली. त्यांचं एकच म्हणणं आहे, फक्त किंबहुना सर्व सुखी, लोक सुखी झाले पाहिजे या हेतून संत फिरले. म्हणून संत गेले तरी ते अजूनही तुमच्या आमच्या हृदयात कसे आहेत, जिवंत आहेत. राघोजी आप्पाला जाऊन किती वर्ष झाली, किती पुण्यतिथी आता आहे? 183 वर्ष झालेत जाऊन, पण गेलेच नाहीत ते. आपण काल परवा गेलो. एखादी काही माणसं काल परवा गेलीत, घरच्याही माणसाच्या लक्षात राहिले नाहीत. काही माणसाचे पित्र चुकलेत. पित्र चुकलेत म्हणजे तिथी चुकली. एक जण म्हणला, महाराज विसरलोच. अरे बाप मेलेला कसा विसरलास? जन्मदाता बाप लक्षात राहत नाही माणसाच्या, का कामच नाही ना काही त्याच. 25 एकर इकल्यावर कसं ध्यानात ठेवीन होते? कायला पित्र घालायचेत म्हणला याचे, ते म्हणलं आपल्या ध्यानातच राहिलं नाही. पण महाराज 25 एकर वाचलंय ह्यांच्यामुळं. तुम्ही संत मायबाप कृपावन, संत लक्षात का राहतात? ते तुमच्या आमच्या करता जगले, निस्वार्थ जगले. अशा महान संताच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण हे जे लिमला ग्रामस्थ मंडळीने हा उत्सव या ठिकाणी गेली 183 वर्ष जतन केला, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. गावातल्या भजनी मंडळीला, स्वयंसेवकाला, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. हे सर्व काम करत असताना या अभंगाचा आपण लक्ष करा, अभ्यास करा. हे अभंग जर खरंच अभ्यास केला, संताच्या आशीर्वादानं आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. पण कल्याण होताना मधले 2 चरण ध्यानात ठेवा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. आपल्याला अहंकाराची लागण होऊ देऊ नका आणि कल्पना मनामध्ये निर्माण होऊ देऊ नका. हे मी केलं, आपण कोण करणार आहेत? आमच्याकडून राघोजी आप्पानं करून घेतलं म्हणायचं. कोण करून घेतलं? आमच्याकडून राघोजी आप्पानं करून घेतलं. मी पुढे होतो म्हणून झालं, मी होतो म्हणून जमलं, मी हे केलं, मी ते केलं असं मनात येऊ द्यायचं नाही.
हे देवानं करून घेतलं, हे महात्म्यानं करून घेतलं असं म्हणायचं. या विचारानं जर आपण चाललो आपलं कल्याण झालं म्हणून समजा. ज्ञानेश्वर टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी
झालं आमचंही झालं ज्ञानेश्वर